नमस्कार. पेन्शन रेडिओ मराठीच्या या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एक असा विषय की जर आपल्या रिटायरमेंटनंतर, आपल्या निवृत्तीनंतर PPOमध्ये कोणाचं नाव आपल्याला जोडायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय असेल हे आज आपण तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे की आमचे सर्व व्हिडिओ लाईक करा, आपल्या सर्व पेन्शनर्समध्ये ते शेअर करा. ते केंद्र सरकारचे पेन्शनर्स असो, राज्य सरकारचे पेन्शनर्स असो, कुठल्याही सरकारी विभागाचे पेन्शनर्स असो, त्यांच्यापर्यंत आपले हे व्हिडिओज पोचले पाहिजे. आणि आपला हा चॅनल प्लीज नक्की सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळा काय होतं की जे आपले सरकारी कर्मचारी असतात, त्यांच्या मुली असतात, लग्नानंतर त्या निघून जातात, मग PPOमधनं त्यांचं नाव निघून जातं. पण असं पुढे होऊ शकतं की दुर्दैवाने तुमची लग्न झालेली मुलगी ती विधवा होऊन तुमच्याकडे परत आली आहे, किंवा तिचा घटस्फोट झाला आहे आणि ती तुमच्याकडे परत आली आहे आणि आता ती तुमच्यावर अवलंबून आहे, किंवा तुमची मुलगा किंवा मुलगी आता तुमच्यावर अवलंबून आहे, त्यांचं लग्न झालेलं नाही आहे आणि ते कमवत पण नाही किंवा कमवू शकत नाही कुठल्या कारणामुळे. तर अशा वेळेस काय होतं की जे आपले पेन्शनर्स असतात त्यांना असं वाटतं की आता आपल्याला ह्यांचं नाव, कारण की आपली ही मुलं किंवा ही मुलगी किंवा हा मुलगा आपल्यावर आता अवलंबून आहे, तर ह्यांचं नाव आपल्याला PPOमध्ये पुन्हा जोडावं लागेल. बऱ्याच वेळा असंही होतं की निवृत्तीनंतर काही वर्षांनी तुमच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा विवाह करता आणि आता तुम्हाला असं वाटतं की जी तुमची नवीन पत्नी आहे किंवा त्यांचे काही मुलं जी अवलंबून आहेत तुमच्यावर, त्यांचं नाव PPOवर यावं, जेणेकरून पुढे जाऊन फॅमिली पेन्शनचा फायदा त्यांना मिळावा. तर अशा वेळेस आपल्याला वाटतं की PPOमध्ये नाव आपल्याला परत जोडलं गेलं पाहिजे. तर आज आम्ही त्याबद्दलची प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहोत. आपल्यासमोर जे परिपत्रक आपल्याला दिसतंय ते रेल्वे बोर्डाकडून आपल्याला आलेलं आहे. काही केसेस झालेल्या आहेत त्या संदर्भात. तर ह्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतील. सर्वप्रथम आपल्याला एक अर्ज करावा लागेल की आम्ही या कारणामुळे असं एक अर्ज करतोय की अमुक व्यक्तीचं नाव आता माझ्या PPOमध्ये जोडावं, हा एक अर्ज. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की जे पेन्शनर असतात त्यांच्या मृत्यूनंतर जे फॅमिली पेन्शनर असतात त्यांना असं वाटतं की आता आपल्यासोबत एखादी अवलंबून आपली मुलगी किंवा मुलगा आहे, त्यांचं नाव जोडावं. तर तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. अर्जासोबत एक ॲफिडेव्हिट म्हणजेच एक प्रतिज्ञापत्र आपल्याला जोडावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टींना जोडणी म्हणून बरेच जे कागदपत्र आहेत ते जोडावे लागतील. तर चला या परिपत्रकामध्ये काय काय नोंदी आहेत ते आपण समजून घेऊ. बरं, त्याआधी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जरी हे परिपत्रक रेल्वे बोर्डातर्फे असेल तरी अशाच काही केसेस तुमच्या वेगळ्या विभागामध्ये असतील, त्यालासुद्धा साधारणपणे हाच एक आराखडा आपल्याला समजून घ्यावा लागेल, कारण नियम त्यातल्या त्यात तेच असतात आणि अशाच प्रकारचे ॲफिडेव्हिट तुम्हाला करावं लागेल. तर सर्वप्रथम इकडे आपण बघू शकतो की जे निवृत्त झालेले पेन्शनर आहे त्यांचे सगळे डिटेल्स आपल्याला या ॲफिडेव्हिटमध्ये टाकावे लागतील. म्हणजे त्यांची नोकरी कुठे होती, कुठल्या विभागात होती, ते कुठल्या पदावर होते, कधी जॉईन झाले, कधी निवृत्त झाले, आता हयात नसतील तर त्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील. त्यानंतर PPO नंबर तुम्हाला द्यावा लागेल आणि तुमचा जो आत्ताचा पत्ता आहे तो पण द्यावा लागेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपले जे पेन्शनर्स असतात नोकरीच्या वेळेस एका शहरात राहत असतात आणि त्यानंतर ते गावी किंवा आपापल्या दुसऱ्या शहरात निघून जातात. त्यानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबाचे डिटेल्स ह्यामध्ये तुम्हाला द्यावे लागतील. इनफॅक्ट कोण कोण आहेत, बायको, मुलगा, मुलगी, किती मुलं, एकूण सगळी जे मंडळी आहेत तुमच्या कुटुंबामध्ये त्यांचे डिटेल्स द्यावे लागतील. तुमच्याशी त्यांचा काय संबंध आहे, त्यानंतर त्यांची जन्मतिथी, त्याच्यातले किती लग्न झालेले आहेत, लग्नाची तारीख, जर का तुमची एखादी मुलगी डिवोर्सी असेल तर कोर्टातर्फे मिळालेली डिग्री, त्यानंतर लग्न तारीख, किंवा विधवा जर झाली असेल मुलगी आणि ती आता अवलंबून आहे तर त्या सगळे डिटेल्स आपल्याला द्यावी लागतील. आणि तिकडे तुमची मुलगी ही पात्र किंवा अपात्र कशी आहे हे तुम्हाला या ॲफिडेव्हिटमध्ये सांगावं लागेल. त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करावी लागेल की अवलंबून असल्याचं कारण, म्हणजेच तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा जे अवलंबून आहेत ते काम करू शकत नाही. तर का काम करू शकत नाही, तर त्यांचं काय म्हणतात त्याला शिक्षण तेवढं नाही आहे का, किंवा ते कुठले डिसेबल्ड आहे का, किंवा कुठल्या कारणामुळे ते
कमवू शकत नाही आणि म्हणून तुमच्यावर हे अवलंबून आहे, हा तुम्हाला एक आराखडा इकडे तुम्हाला आलेख द्यावा लागेल. त्यानंतर या प्रतिज्ञापत्रात हेही नमूद करावं लागेल की तुमचा मुलगा किंवा मुलगी जे अवलंबून आहेत ते विकलांग आहेत का, दिव्यांगजन आहेत का, मानसिक दिव्यांगता आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये नमूद कराव्या लागतील. त्यानंतर अजून एक तुम्हाला या ॲफिडेव्हिटमध्ये म्हणजेच प्रतिज्ञापत्रात नमूद करावं लागेल हा मुद्दा असा की तुम्ही जे नाव PPOमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहात, हा जो अर्ज तुम्ही करताय त्यामध्ये पात्रता बनवून घेण्यासाठी किंवा पात्र बनण्यासाठी तुम्ही काही गैरव्यवहार किंवा चुकीचे कागदपत्र बनवून ती पात्रता आणली तर नाही ना, हे आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. म्हणजे यामध्ये म्हटलं आहे नंबर 10चा तुम्ही जर का मुद्दा बघितला तर त्यावर लिहिलेलं आहे की आय हॅव नॉट गिवन एनी फेक स्टेटमेंट ऑर डॉक्युमेंट टू बिकम एलिजिबल फॉर इन्क्लुजन ऑफ द नेम इन द PPO. म्हणजे तुम्ही हा अर्ज करताना या ॲफिडेव्हिटमध्ये म्हणताय की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे किंवा कुठलेही चुकीचे कागदपत्र गोळा करून पात्रता जमवलेली नाही आहे आणि जर पुढे काही असं नमूद करण्यात आलं तर मी याच्यासाठी जबाबदार असणार आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की एखादी आपली मुलगी असेल जी विधवा होऊन तुमच्याकडे आली आहे, सध्या अवलंबून आहे, किंवा अविवाहित मुलगी आहे आणि किंवा एखादी घटस्फोटित आपल्याकडे मुलगी आहे जिचं नाव आपल्याला PPOमध्ये जोडायचं असेल, त्यांच्याबद्दल आपल्याला हे सुद्धा लिहून द्यावं लागेल की जर PPOमध्ये नाव टाकलं गेलं आणि त्यानंतरचा विवाह झाला किंवा तिला एखादी नोकरी मिळाली जेणेकरून ती आता अवलंबून राहणार नाही, तर मी त्वरित विभागाला हे नमूद करीन, असं आपल्याला या प्रतिज्ञापत्रात लिहून द्यायचं आहे. तर हे 10 मुद्दे साधारणपणे जास्तीत जास्त जे केसेस असतात त्यामध्ये येतात आणि म्हणूनच ॲफिडेव्हिट आपल्याला करायचं आहे. प्रतिज्ञापत्र हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करायचं आहे. बरं, यामध्ये गंमत अशी होते की बऱ्याच वेळा आपण असं ॲफिडेव्हिट करताना स्टॅम्प पेपर विकत घ्यायला जातो, तर बऱ्याच वेळा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर हा उपलब्ध नसतो. तर नाईलाजाने तुम्हाला 200 किंवा 500 रुपयाचा सुद्धा घ्यावा लागू शकतो, हे लक्षात घ्या. पण कमीत कमी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला हे ॲफिडेव्हिट करावं लागेल. बरं, सोबत आपल्याला काय काय जोडायचं आहे ते आपण आता समजून घेऊ. तर रेल्वे बोर्डाच्या या पत्रामध्ये हे नमूद केलेलं आहे की आपण कुठल्या विभागात होतात, तिकडे कधी जॉईन झालात, कधी रिटायर झालात आणि या सगळ्या डिटेल्स तुमचं रेल्वे फॅमिली आयडेंटिटी कार्ड, मेडिकल आयडेंटिटी कार्ड, पास डिक्लेरेशन, हे सगळे जे कागद आहेत ते आपल्याला सोबत जोडावे लागतील. जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या विभागात असाल तर त्या विभागाचे आपल्याला कागदपत्र जोडावे लागतील. आणि त्यानंतर जो अर्जदार आहे, जो पात्र अर्जदार आहे, त्याचे सगळे डिटेल्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यांचा ॲड्रेस, बरं त्यांचं पूर्ण नाव, विवाहित आहेत का अविवाहित आहेत, विधवा आहेत, लग्न कधी झालं, त्यानंतर डिवोर्सी म्हणजेच घटस्फोटित असेल तर डिक्री, बरं घटस्फोट मिळाला आहे का नाही, का सध्या कोर्टामध्ये ही केस चालू आहे. बरं, अजून एक आपल्याला समजून घ्यायचं आहे की आता केंद्र सरकारने हा एक नियम असा काढलेला आहे की जर मुलगी तुमची लग्न होऊन गेली आहे आणि तुमच्या हयातीत तिने घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज केलेला असेल तर तुमच्याकडे ती डिग्री सध्या असली किंवा नसली तरी तुम्ही अर्ज करू शकता. नाही तर आधी काय व्हायचं की आधी विभाग आपल्याला सांगायचं की तुम्ही घटस्फोटाचं डिग्री घेऊन या, पत्र घेऊन या, तरच आम्ही हे करू. पण मध्येच आम्ही एक जो एपिसोड केला होता आपल्या इंग्लिश आणि हिंदी चॅनलवर, त्यामध्ये आपल्याला सरकारतर्फे जे आलेले नियम आहेत त्यामध्ये जो बदल आहे तो पण कळून आला आहे की आई वडिलांच्या हयातीत जर का घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज केला असेल तरी देखील आपली मुलगी आता जी अवलंबून आहे तिचा अर्ज आपण करू शकतो. फॅमिली पेन्शनर सुद्धा हा अर्ज करू शकता. जर पेन्शनर वारलेत आणि त्यानंतर एखादं मूल तुमच्यावर आता अवलंबून आहे आणि त्यांचं नाव PPOमध्ये टाकायचं आहे तर आपल्याला डेथ सर्टिफिकेट जे आहे, मृत्यूपत्र जे आहे ते पेन्शनरचं सुद्धा याच्यामध्ये जोडावं लागेल. ट्रू कॉपी जी आहे ती जोडावी लागेल. त्यानंतर PPO जुना, पहिला आणि नंतर रिवाइज्ड PPO ह्याची एक कॉपी तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे पॅन कार्ड, आधार कार्ड आहे ते पण द्यायचं आहे, पेन्शनरचं सुद्धा आणि अर्जदाराचं सुद्धा. आपल्याला या
प्रतिज्ञापत्रासोबत अजून एक कॉपी जोडायची आहे, ते म्हणजे की मी आता बेरोजगार आहे. जर का मी अर्जदार आहे तर मी बेरोजगार आहे असं पत्र तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडनं मिळू शकतं, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडनं मिळू शकतं, किंवा तुमचे जे नगरसेवक आहेत किंवा तुमचे जे आमदार आहेत किंवा तुमच्या एरियामधले जे खासदार आहेत तर यांच्यापैकी किंवा तहसीलदार आहेत यांच्यापैकी कोणी जर का सर्टिफाय केलं की हो ही व्यक्ती ही जी अर्जदार आहे ती बेरोजगार आहे, तर मग हे पत्र तुम्हाला सुद्धा जोडावं लागेल. तर 3 गोष्टी आहेत. एक तुमचा मुख्य अर्ज, त्यानंतर प्रतिज्ञापत्र आणि त्यानंतर लागणारे हे सगळे कागदपत्र. तर हे सगळं जोडल्यावर तुमचा हा जो अर्ज आहे हा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमच्यावर अवलंबून असलेले जे मूल आहे त्याचं नाव तुम्ही नंतरसुद्धा PPOमध्ये जोडू शकता. तर आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही ही प्रक्रिया एकदम सुबक आणि सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला काही नवीन प्रश्न असतील किंवा याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा पेन्शनबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि जेव्हाही तुम्ही कॉमेंटमध्ये लिहाल तेव्हा तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या विभागात होतात हे देखील नमूद करा. तर आम्हाला संधी मिळेल तुम्हाला अचूक आणि उपयोगी माहिती देण्यासाठी. आमचा नंबर, आमच्या संस्थेचा नंबर तुमच्या स्क्रीनवर आहे आणि तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त पेन्शनर्सपर्यंत आपले हे व्हिडिओज पोचले पाहिजे. पुढच्या एपिसोडपर्यंत मी तुमची आज्ञा घेतो. नमस्कार.